शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसापासून राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. परंतु राज्य सरकारकडून मात्र या हप्त्याच्या वितरणासंदर्भात कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही आहे. अशातच बऱ्याच ठिकाणी तुम्ही चर्चा पाहिली असेल किंवा व्हॉट्सअपवर व्हायरल होणारी एक बातमी पाहिली असेल की राज्यातील शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकत्रित 4000 रुपये मिळणार आहेत. तर या दोन्ही योजनेचे एकत्रित 4000 रुपये राज्यातील शेतकरी बांधवांना मिळणार का, हा प्रश्न सध्या शेतकरी बांधवांना पडलेला आहे. तर हे यामागची नेमकी सत्यता काय आहे याचाच खुलासा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. सोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता कधी मिळू शकतो याचीच थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करून घ्या आणि अशाच प्रकारच्या अपडेट्स करिता आपल्या YouTube चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि पीएम किसानचे 2000 रुपये असे दोन्ही मिळून एकत्रित 4000 रुपये एकाच दिवशी जमा होणार आहेत. ही चर्चा सुरू झाली कारण सध्या पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर RFT साइन होणं किंवा FTO जनरेट होणं यासारख्या तांत्रिक प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. त्यामुळे साहजिकच लोकांना वाटलं की आता पैसे पडणार आणि त्यातच नमो शेतकरीचा हप्ताही थकीत आहे, म्हणून दोन्ही एकदम मिळतील अशी आशा निर्माण झाली. पण हे दोन्ही हप्ते एकत्र 4000 रुपये मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. याचं कारण मी तुम्हाला मुद्द्यासकट सांगतो. तर सर्वात आधी राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेचा विचार करू. हा हप्ता खरं तर नोव्हेंबरमध्येच यायला हवा होता, म्हणजे तो ऑलरेडी थकीत आहे. आता आनंदाची बातमी अशी की शासनानं या वितरणाच्या हालचाली काही प्रमाणात सुरू केल्या असून वित्त विभागाकडे या हप्त्यासाठी तब्बल 1850 ते 1900 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. निधीची उपलब्धता आणि लाभार्थ्यांची यादी फायनल झाली की हा हप्ता वितरित होईल. आता तुमच्या मनात एक शंका नक्की असेल, ती म्हणजे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, आचारसंहिता लागलेली आहे, मग पैसे अडकणार का? तर मित्रांनो, अजिबात घाबरू नका. हा हप्ता थकीत असल्यामुळे आणि हे शेतकऱ्यांचे नियमित मानधन असल्यामुळे निवडणूक आयोग याला मज्जाव करत नाही. उलट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार हा हप्ता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नक्की वितरित करेल. आता दुसऱ्या बाजूला केंद्राच्या पीएम किसानचा हप्ता कधी येणार? तर बघा, जरी पोर्टलवर हालचाली सुरू असल्या तरी 1 फेब्रुवारीला केंद्राचं बजेट सादर होणार आहे आणि बजेटमध्ये पीएम किसानच्या रकमेत काही वाढ होते का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्यामुळे पीएम किसानचा हप्ता हा बजेट नंतर म्हणजे साधारणपणे 20 फेब्रुवारी नंतर किंवा फेब्रुवारीच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच याचा सरळ अर्थ असा होतो की 4000 रुपये एकाच दिवशी तुमच्या मोबाईलवर मेसेज होऊन वाजणार नाहीत. आधी तुम्हाला नमो शेतकरीचा 2000 रुपयांचा हप्ता मिळेल, तो जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला मिळू शकतो आणि त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी पीएम किसान योजनेचे 2000 रुपये मिळतील. पैसे दोन्ही पक्के मिळणार आहेत, फक्त तारखा वेगवेगळ्या असतील. अद्याप याचा GR आलेला नाही, पण जसा GR येईल तशी तारीख फिक्स होईल. त्यामुळे 4000 रुपये एकदम येतील या अफवेवर विश्वास ठेवू नका, पण पैसे मिळणार आहेत हे नक्की. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि GR ची पहिली अपडेट पाहण्यासाठी आपल्या अमन मोहनावाले चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया लवकरच, तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.